छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे। ज्या ठिकाणी शिक्षणाचे धडे दिले जातात त्याच शाळा परिसरात चक्क स्त्री भ्रूण हत्येचं पाप केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। एका जुनाट पत्र्याच्या घरात सुरू असलेल्या गर्भपाताच्या काळ्या धंद्यावर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली। भर वस्तीत असलेल्या एका मोडकळीस झालेल्या पत्र्याच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून काहीतरी संशयास्पद हालचाली सुरू होती। बाहेरून पाहता हे घर पडक्या अवस्थेत दिसत होतं, पण या 4 खोल्यांच्या आत जो खेळ सुरू होता तो ऐकून संपूर्ण जिल्हा हादरलाय। मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेंचा आणि सातारा पोलीस ठाण्याचे PSI निर्मल राख यांच्या टीमनं गुप्त माहितीच्या आधारे या परिसराला वेढा घातला। तब्बल 6 तासांहून अधिक वेळ ही कारवाई सुरू होती। या पडक्या घरात गर्भपातासाठी लागणारी औषधं आणि काही वैद्यकीय उपकरणं पथकाच्या हाती लागली। या रॅकेटचा छडा लावत पोलिसांनी 2 मुख्य सूत्रधार महिलांना रंगेहात ताब्यात घेतले। वर्षा जाधव आणि ज्योती पवार अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत। या दोन्ही महिला या पत्र्याच्या शेडमध्ये हा काळा धंदा चालवत होत्या। या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या महिलांकडे हे गर्भपाताचं साहित्य कुठून येत होतं आणि यांच्या मागे अजून मोठं रॅकेट आहे का याचा तपास आता सातारा पोलीस करतायत। मात्र या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे।